दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण जवळपास 100% भरल्यानं परंपरेनुसार शहराच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। ऐन उन्हाळ्यामध्ये धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्यानं काही महिन्यांपासून शहराला 1 दिवसाची पाणी कपात करण्यात आली होती। मात्र गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानं गंगापूर धरण 100% भरलंय। त्र्यंबकेश्वर आणि घाटमाता परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसानं गंगापूर धरण अवघ्या 2 दिवसात पूर्ण क्षमतेनं भरल्यानं गेल्या 8 ते 10 दिवसांपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। त्यामुळे नाशिक शहराबरोबरच जायकवाडी धरणात पावसाच्या या पाण्याचा प्रचंड साठा निर्माण झालाय। गेल्या 4 वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेत प्रशासन राज असल्यानं यंदाच्या वर्षी महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्या रूपानं लोकप्रतिनिधींच्या हस्ते गंगापूर धरणाचं जलपूजन वेद मंत्रोच्चारात संपन्न झालंय। यावेळी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, भाजप नेते लक्ष्मण सावजी, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादी गटनेत्या सीमा ठाकरे, उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते केशव पोरजे, भाजपा गटनेते श्याम बडोदे, प्रभाग सभापती सुरेश पाटील, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, अविनाश धनाईत यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, महापालिका अधिकारी उपस्थित होते। नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा हे जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे। आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे। आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो। येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो। जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे। नागपूर धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते। तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमने जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या ह्या जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो। तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार, अशी प्रकारची दृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे। त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे हे जल असा उपलब्ध राहील अशा आपण केली। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।